महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते, सरचिटणीस, माजी आमदार आणि महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह इथं संघटनेच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळा आणि माथाडी कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार शशिकांत शिंदे, प्राणा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राची पाटील, माजी नगरसेविका भारती पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील तसंच माथाडी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, विविध माथाडी बोर्डाच्या टोळ्यांचे मुकादम, उपमुकादम, कार्यकर्ते, पालावाला आणि जनरल विभागातील कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ उभी केली। मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला। त्यांच्याच भूमिकेला पुढे नेत त्यांचे सुपुत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे नेतृत्व करत असून माथाडी आणि मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या 50व्या वाढदिवसाला विशेष महत्त्व देऊन संघटनेच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा आणि माथाडी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला।